ठाकरेंचे निष्ठावंत एकनिष्ठ म्हणून ओळखले जाणारे राजन साळवी अगदी त्यांचा पक्षप्रवेश होईपर्यंत ठाकरेंच्या एकाही शिवसैनिकांचा विश्वास बसत नव्हता की ते पक्ष सोडून जात आहेत। कारण हे तेच राजन साळवी आहेत ज्यांनी खरं तर शिंदेंच्या शिवसेनेचे नेते उदय सामंत आणि त्यांचे थोरले बंधू किरण सामंत यांच्या विरुद्ध खरं तर विधानसभा निवडणूक लढवली होती। पण त्या निवडणुकीत त्यांचा पराभव झाला आणि त्यानंतर असं काय आश्वासन दिलं गेलं की राजन साळवींनी ठाकरेंची साथ सोडली आणि शिंदेंसोबत ते गेले, अशी बरीच चर्चा झाली। पण आताच्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत जिथे त्यांच्या लेकाला संधी मिळेल असं वाटत होतं, तिथेच खरं तर गेम फिरला आणि साळवींना इथेच मोठा धक्का बसला। उद्धव ठाकरेंची साथ सोडून एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत गेलेल्या माजी नगराध्यक्ष राजन साळवींचा मुलगा अथर्व साळवी हा सुद्धा खरं तर नगर परिषद निवडणुकीसाठी इच्छुक होता। प्रभाग क्रमांक 15 मधून त्याला उमेदवारी मिळण्याची शक्यता होती, पण ही शक्यता आता मावळली आहे कारण पक्षाने त्यांची उमेदवारी नाकारली आहे आणि याचमुळे राजन साळवींना रत्नागिरीत मोठा झटका बसलाय आणि त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या राजकारणात मोठी खळबळ सुद्धा उडाली आहे। आता आपल्याला मिळालेल्या माहितीनुसार प्रभाग क्रमांक 15 म्हणजे रत्नागिरी नगर परिषदेचा प्रभाग क्रमांक 15 मधून शिवसेनेने अथर्व साळवी यांच्या ऐवजी ही जागा भाजपला सोडण्याची तयारी दाखवली आणि खरं तर इथेच डाव झाला। शिंदेंनी खरं तर ज्या निवडणुकीसाठी किंवा ज्या एका इच्छेखातर राजन साळवींनी पक्ष सोडला असं म्हटलं जातं, ती इच्छा सुद्धा म्हणजे त्यांच्या लेकाची उमेदवारी सुद्धा आता डावलण्यात आली आहे आणि दुसरा पर्याय म्हणजे भाजपमधील एखादा आयात उमेदवार घेऊन त्याला शिवसेनेत दाखल करून उमेदवारी देण्याची शक्यता वर्तवली जाते। त्यामुळे आता या दोन पर्यायांमुळे प्रभाग क्रमांक 15 मधील राजकीय समीकरणांमध्ये ट्विस्ट असल्याचं दिसून येत आहे। खरं तर प्रभाग क्रमांक 15 इतका का महत्त्वाचा आहे तर जिथून खुद्द राजन साळवींनी आपल्या राजकीय कारकिर्दीला सुरुवात केली तो हा प्रभाग क्रमांक 15 आणि याच प्रभाग क्रमांक 15 मधून राजन साळवींच्या राजकीय करिअरला जिथून सुरुवात झाली तिथूनच आपण सुद्धा राजकीय कारकिर्दीची सुरुवात करावी असं खरं तर अथर्व राजन साळवी यांची इच्छा होती। रत्नागिरीचं नगराध्यक्ष पद सुद्धा राजन साळवींनी याआधी भूषवलेलं आहे आणि मग राजन साळवींचा मुलगा अथर्व राजन साळवी हे सुद्धा प्रभाग क्रमांक 15 मधूनच निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक होते। मात्र शिवसेनेने राजन साळवींच्या मुलाला रत्नागिरी नगर परिषदेतून उमेदवारी नाकारली आहे। उमेदवारी नाकारल्यानंतर खरं तर हा राजन साळवींसाठी जसा एक मोठा धक्का होता तसाच त्यांच्या तो मुलासाठी होता। पण मुलानं एक आपल्या भावनांना वाट मोकळी करून दिली कारण वडिलांनी राजकारणाला जिथून सुरुवात केली तिथूनच आपणही राजकीय कारकिर्दीला सुरुवात करायची असं एक अथर्व साळवींचं स्वप्न होतं, पण ते आता अधुरं राहिलेलं दिसतंय आणि त्यामुळेच अथर्व साळवी यांना ज्यावेळी हे कळलं की त्यांना पक्षाने उमेदवारी नाकारली आहे त्यानंतर त्यांनी आपल्या भावनांना वाट मोकळी करून देण्यासाठी सोशल मीडियाचा आधार घेतला आणि तिथे त्यांनी काय म्हटलंय पाहूयात। तुमचं प्रेम, तुमचा विश्वास हे माझं खरं बळ आहे। नेतृत्व सोडत आहे पण लोकांची सेवा, तुमच्यासाठी धडपड आणि तुमच्या कामांसाठी धावपळ कधीच सोडणार नाही। निवडणूक नाही पण जबाबदारी तशीच आहे आणि ती मी मनापासून निभावणार आहे। आपल्या प्रभागाचा विकास ही माझी वचनबद्धता आहे। पद असो वा नसो माझा मार्ग तुम्हालाच सोबत घेऊन जाणार। माझ्यावर विश्वास ठेवणाऱ्या प्रत्येक नागरिकाला सांगू इच्छितो 24 तास दिवस असो वा रात्र कुठलीही अडचण आली तरी मी तुमच्यासाठी उभा आहे। राजकारण बदलू शकतं, पद येतात जातात, पण नातं ते मात्र कायम राहतं, तुमचं आणि माझं। आपला नम्र अथर्व राजन साळवी, युवा सेना कार्यकारिणी सदस्य, महाराष्ट्र राज्य, कोकण निरीक्षक, रत्नागिरी सिंधुदुर्ग जिल्हा, अशी खरं तर एक पोस्ट अथर्व राजन साळवी यांनी आपल्या सोशल मीडियावर टाकली आणि मग या राजन साळवींच्या लेखानं भावनिक पत्र सोशल मीडियावर व्हायरल केल्यानंतर नेटकऱ्यांकडूनही त्यावर भावना व्यक्त केल्या जात आहेत। तरी पक्षनिष्ठेला खरंच किंमत आहे का? आपल्याला काय वाटतं? आपली मतं कमेंट करून जरूर कळवा। महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ, सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।